हाय कर सगळ्यांना. डोळा तशी का करते बाहुली सारखं वगड झाक मिच हाय का? आ हाय कर. हाय म्हण. काय तुझ्या हातात दुर्गा? काय हाय? हे दुर्गा, तुला आवडलं हे? हा काय आवडलं तुला? काय आहे ते? ती पाहिजे वे. हा. तर बघा काल एक ताई आलत्या बघा भेटायला दुर्गाला. तुम्हाला म्हणलं होतं येणार आहे तर त्या आज यायच्या होत्या पण अचानक कालच आल्या. तर एक दिवस आधीच आलते बघा. तर व्हिडिओ घ्यायचा होता म्हणजे त्यांच्या मनात पण होतं घ्यायचं. परत म्हणल्या नको ताई, व्हिडिओ नको काय नको, गप्पा हे मारल्या 1-2 तास होत्या चांगल्या. आणि त्यांनी आता मुलांना खाऊ पण आणला होता. 2 बिस्किट पुढं मोठं आणलं होतं. ते पाव असतात बघा, त्या पावाला क्रीम असते काय म्हणतात ते मला माहिती नाही त्या पावाचं नाव. ते एक पुडा आणला होता. कुठं चालले? कॅडबरी आणि आणलं होतं बघा खायला. ते खाऊन टाकलं मुलांनी सगळ्यांनी मिळून. आणि ह्या 2 पर्सच ना, हां छोट्या पर्स. तर मस्त अशा बघा त्यांनी घरी विणल्यात. असं त्यांचं ते घरीच करतात. भरपूर काय काय करतात मला त्यांनी फोटो हे सगळं दाखवलं. तर पिहूला एक आणि दुर्गाला एक आणलंय बघा. पिहू काय खायला नव्हती, ती गेली ती गावाला आणि अजून पण काय आले नाही. कृष्णा व दुर्गा ह्यांनी सगळ्यांनी खाऊ खाल्ला आणि आम्ही पण बिस्किटं खाल्ली आत्याने मी बघा. त्यांना आल्यानंतर जेवायला हे घातलं. मी आधीच 1 वाजता दुपारनं वांग्याची भाजी केलती, भाकरी केलत्या गरम गरम. अजून काय काय करणार होते पण म्हणलं कोण जेवण करतं कोण नाही करत, त्याच्यामुळे काय आपलं केलं नाही, आपलं मोजकच केलं होतं. काय करायला गेले दुर्गा? तर ह्या पर्स मला लय आवडल्या, लय छान दिसतात. रावदूला म्हणलं कुठले घ्यायची? रावदू म्हणली मम्मी ही घ्यायची, गुलाबी लय आहेत आपल्याकडं तर ही घ्यायची बघा. रावदूला हा कलर लय आवडला का म्हणून काय माहिती. आणि हा पण छान आहे, मस्त वाटतं बघा. हे पिहूला द्यायचे. हे तू खाऊ खायला गेलती आणायला का? चांगलं असं का? 2-3 दिवस झाला आणलंय पप्पांनी. चिरायचं काय लक्षात राहे ना माझ्या. हे काय काय आणलंय खायला? थँक्यू म्हणता येईल त्या. थँक्यू मग नाटकच करते फोन पुढं हाय का नाही. लय भारी म्हणते थँक्यू, म्हणते लय भारी म्हणते बोबड होय. मन थँक्यू मन. एवढंच आहे निवळ. मी नसते तुला खाऊ देत खायला. आणि इथं मी ब्लाऊज काढलात बघा, टिपा मारायच्यात त्याला. त्या दिवशी टिपा मारल्या का नाही काय माहिती त्या ताईंनी. हाय असंच आहे ते लिहिलंच होत्यात म्हणून आता घेऊन जावं. तर अगं सकाळपासून तर काय व्हिडिओ टाकला नाही. आज मी लय राडा काढला होता, पसारा काढला होता. गॅलरी धुवून काढले. कोण कोण बाल्कनी म्हणतं, कोण गॅलरी म्हणतं. तर निरमा हे टाकून सगळं धुवून काढले. ज्या चपल्या लागत नाही त्या बाजूला काढल्या, पिशवीत भरल्या. म्हणलं नको त्या आपल्या चपल्या नकोले दारात सगळा पसारा घालायला. काढल्या साईडला. आणि मुलांचं शाळेची कपडे धुतली, मुलांचं बूट धुतलं. कोण कोण शूज म्हणतं इंग्लिशमधलं, आपल्याला काय लय चांगलं बोलायचं नाही, आपलं साधं आसन तसं आसन बघा. होय दुर्गा माव. ह्यांचं बूट धुतलं परत 2. दुर्गा मावची चप्पल. परत घरही पुसून काढली, पसारा आवरला घरातला. तर ही कोणाकोणाला आवडलं नक्कीच सांगा बघा. ते घरी करतात बघा, असं विणकाम घरीच करतात, विणतात. लय छान वाटतंय मला, तुला आवडलंय हे. आणि ह्यांच्या तर व्हिडिओमध्ये बघितलं असं तुम्ही दाखवलेलं. आणि वडील पण आले. काय कापते थांब 2 मिनिटं. दिलं बघा दुर्गा मावला खायला. ही पोरगी काय गप बसली नसते, एकदा दिसलं की मग तिला खा वाटतं, तिला लय आवडतं खरबूज बघा. तर बसली आपली खात, तिला साल्ट काढून दिलं खायला. त्या ताई गेल्या त्यांच्या घरी बघा एसटीने बसून आणि अर्ध्या तासाने वडील आले. आणि ते लगेच जेवण करून निघाले होते. मीच थांबवलं. दरबारीने आले की लगेच गाडी घेऊन जातात 10-15 मिनटं थांबल्यानंतर. पण मी बळच रात्री थांबवलं. म्हणलं उशीर झाला कुठं जाता? मला म्हणलं खेडला मुक्काम करतो पूजापाशी. म्हणलं कशाला? म्हणलं तिथं तिचं बाळ आधीच रडत आहे, तिचा अंगठ्याचा नख काढला डॉक्टरने, तिच्या अंगठ्याला कुठं निमित्त झालं, ठेस लागली म्हणून ते दुखलं 2 महिने. पाणी काय त्यात गेलं की असं ते जास्त व्हायला लागलं. मग दवाखाना केला, 2-4 दवाखाना केलं बघा, पण तरी पण काय फरक नाही.
ते लगेच तेवढा पुरतं राहायचं, परत अजून हाय असं व्हायचं. ते असं सडल्यासारखं नसल्यासारखं झालं बघा. मग परत भेगोनच्या डॉक्टरने ते नकच काढून टाकलं, आतमध्ये काहीतरी झालं. मग ते दुखतंय वायलेच, पोरगी रडते, हिरडा फुगल्यात आणि ते दात निघायला लागल्यात ना. मग म्हणलं कशाला जाता, इथंच थांबा. ऐकतच नव्हतं, बळच थांबवलं. मग स्वयंपाक केला, मुलांनी जेवणही केली. ह्यांना म्हणलं काय करू भाजी, म्हणलं करा अंड्याची भुर्जी. ह्यांच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही ऐकलं असं काय पण म्हणतात आपलं काहीतरी. नुसतं म्हणलं होतं चिकन आणा, ते पण कधी ह्यांनी घरी आल्याच्या पुढं म्हणलं होतं आलते घरी म्हणून. त्यांनी हा पण नाही, नाही पण नाही, मोबाईलमध्येच बोटा घालत होतं. आणि मी आधीच आपली अंडे आणून ठेवली होती. पण विषय असं झालं की मी 6 अंडे आणली होती आणि एक त्यात फुटलेलं अंडं होतं, टिसलेलं एवढं असं भरपूर. मग ती राहिली 5. मुलांना द्यायची किती खायची, भाजीमध्ये किती नाही का. मग म्हणून त्याला म्हणलं चिकन आणा. ती मोबाईलच्याच नादात होतं. एकदाच का दोनदाच म्हणलं होतं. मी एकदा म्हणलं, ओम एकदा म्हणलं बघा. मग काहीच म्हणलं नाही तर म्हणून मी आपली अंड्याची भुर्जी केली. तशी भुर्जीच करायची होती बघा. आणि ह्यांनी इतभर हातभर केलं ते विषय बघा. म्हणलं काय खरं नाही आता. आणि इकडं माझा बघा पसारा किती पडलाय. जर का माव खिळते आपली, इथंच फक्त एवढा पसारा असतो, बाकीकडं कुठं सुद्धा नसतंय. की कुठतरी एका जागेला खेळायला टाकायचं, काय असेल ते द्यायचं तिला. बस झालं. सकाळी पण नाश्ता केला वडिलांनी आणि मग गेले खेडला. आता गावाकडं पण गेला असतं, निम्म्या रस्त्यात राशीमपर्यंत गेले असते बघा. म्हणलं गाडी घेऊन जातो पूजाची. आपला नाश्ता करून गेलात बघा. आणि मी आता मग अशी बघा इथं गॅलरी धुवून घेतली, निरमा टाकला, कसा घासलं ब्रशने आणि एकदम स्वच्छ धुवून घेतलं. या तिथलं पण सगळं आवरून ठेवलं आहे. ह्या नळीवरचे कपडे सगळे पुसायचे तर. आणि बाकीचे कपडे तिथं निम्मे टाकल्यात वाळायला पातळ आणि जाड कपडे तिकडं टाकल्यात. असे कपडे लवकर धुवून झाली अर्ध्या तासात. भरपूर होती कपडे, पण छोटीच होती. ह्यांचा एक मोठा ड्रेस आणि माझा एक ड्रेस. पण जास्त करून आता काय उन्हामुळे दिसायचं नाही नीट, दाखवू का तरी पण. ती चपल्या बूट लय वेळ गेला ह्याला धुवायला, अर्धा 1 तास गेला. त्याला लय वेळ लागला बघा. त्याच्यामुळे मला उशीर झाला. राधू पण ट्युशनला गेली. आता दुर्गा आणि मीच एकटी घरी आहे. अर्धा तास झालं राधू ट्युशनला गेली. 2:30 वाजता गेली राधू ट्युशनला. तर काय आता मला कर्म नाही, म्हणलं ब्लाऊजला तरी आपलं टिपा मारून आणावं होतं. आज काय सकाळपासून व्हिडिओज घेतला नाही. आणि शनिवारी आम्ही देवाला गेलतो, तो व्हिडिओ मी अजून एडिट केला नाही. आता म्हणलं नको, शनिवार राहिला कुठं, वार आला कुठला आता. आज आला बरं बुधवार आणि शनिवारचा व्हिडिओ ह्यात मिक्स करून चालणार कसं नाही का. आता हा शनिवार येईल, मग त्या शनिवारी ते मागच्या व्हिडिओ आहेत ना घेतलेले ते व्हिडिओ, ती एडिटिंग करून टाकेन शनिवारी. असू दे. आणि मी ना सकाळी आज शिळ्या भाकरीचं तुकडं केलं होतं, म्हणजे चिवडा केला होता बघा. त्यात हिरवी मिरची, थोडासा मसाला, कांदा, जिरे, मोहरी, शेंगदाण्याचा कूट, लसूण, अजून काय बरंच काय मीठ, काय होतं काय माहीत, कढीपत्ता असलं छान लागतं बघा. अजून टोमॅटो टाकलं होतं, पण कढीपत्ता काय नव्हता म्हणून मी काय टाकलं नाही. तुकडं केलं तर मटकीच्या डाळीची आमटी केली, चपाती बनवली, भाकरी केल्या सकाळी मुलांच्या डब्याला, मटकी बनवली. आज मी एवढं काय केलं. ह्यांनी तर अजून काय जेवाय आलं नाही, तर सकाळी जेवण करून गेलं तर गेलं होतं बघा. व आता जांभळं यायला लागल्यात. सकाळी लवकर उठली होती, काल पण लय लवकर उठली होती. आणि कांदा तर अजून आणलं नाही तर कसं व्हायचं काय माहीत नाही. ह्यांच्या मागं लागले कांच्यापासून, कांदा आणा म्हणजे चांगला वाळून निघा. कशाचं काय तिकडंच पळतात. आता घरी आलं ना पहिल्या ह्यांना कांदा आणायला नेते, लसूण, कांदा आणि मसाल्याचं सामान. आणि हे स्टँड आणलेलं तर किती दिवस झालं, दिवस कुठलं आता जवळजवळ 5-6 महिने होत आलं. पण ह्याच्या अजून निम्मी सिस्टीम लावायची राहिली, निम्मी लावली. म्हणजे कसं एकदा ह्याला मोबाईलला अडकून ठेवला ना, लावून ठेवला ना आपला, अडकून बरं का, कोण लावून म्हणतं आपले आसन ते आसन शब्द, म्हणून मी आपले डबल शब्द सांगते तुम्हाला. म्हणजे काय तर असंच नाही बघा, टेन्शनच नाही. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं एडिट करायला येतं, घ्यायला येतं. पण ह्यांनी काय अजून ते काय नाही करून दिलं नाही नीट बघा. सिस्टीम निम्मी काय लावून दिली नाही. जसं हे फिरण ना, आपण फिरण ना तसं हे फिरतं स्टँड बघा. म्हणजे कसं सकाळपासून जे काय केलं आहे ते टाकायला बरं पडतं नाही का, थोडंसं वेगळं काहीतरी. पण ते सारखं
व्हिडिओ गणित कामं गणित हातात मोबाईल घ्यायचं म्हणलं की उशीर होतो. मुलांची शाळा असते हिकून तिकून, त्याच्यामुळे उशीर होतं. कधी कधी व्हिडिओ पण घेत नाही. तसंच आज पण झालं. मी आज पण व्हिडिओ काय घेतला नाही म्हणून बोलून टाकला.